आज याने 178 गंगागिरी महाराज यांच्या सप्त्याला गेलो होतो. तिथं जेवणासाठी एक आमटी भाकर होती, ती पण टँकरनी, ती पण अशी खतरनाक बनत होते ना. तर रामराम मंडळी, मी तुमचा अभय. आता आम्ही सगळे मित्र निघालो होतो सप्त्याला. जातानीच आपली दिदी पण भेटली, मग तिला पण टाटा करून निघालो होतो पुढं. श्रीरामपूरचा वडाचा झाड पाहत डायरेक्ट निघालो होतो पुढं टप डायरेक्ट आलो होतो कॉलेज पाशी. कॉलेज पासून आपल्याला सुनीलला घ्यायचं होतं, त्याला घेऊन निघालो होतो पुढं. डायरेक्ट सप्त्यापाशी पण येऊन पोहोचलो होतो. एकदम गर्दी पण होती, पुढं पण नव्हतं जाता येत. गाडी पण एक कडेला लावून डायरेक्ट आता पुलावरून जायचं होतं आपल्याला पलीकडं. पुलाच्या अलीकडे तर आलो, पण इतकी गर्दी होती का बास. आता इथं तिकडं पाहू, तिकडं नुसते माणसं दिसत होते. इथून आमटी भाकरीची व्यवस्था पण एकदम लांब होती, मग इथून पण जायचं होतं आम्हाला. आता तिकडं थोडंच पुढं आलो, एकदम मोठं असं प्रदर्शन पण भरेल इथं. ते पाहून आलो होतो जेवण करायला. इथं पण एकदम मस्त अशी आमटी भाकरीची पंगत चालू आहे. टप आम्ही जेवण करून घेतलं नाही. टँकर पण आमटीसाठी आहे. एवढी टँकर आमटी पण इथं बनवली जाते. डायरेक्ट मोटरीने टँकर मध्ये भरून तिकडे पाठवली जाते. ते पाहून दुसरीकडे इंडियाला निघालो होतो. मग ज्यूस घेतला पाहिला. आता लय काळं झालं, त्याच्यामुळे एका मिनिटात गोरवाची क्रीम पाहिली. क्रीम तर पाहिली होती. आता सगळं मग बाकीचं पण पाहून घेतलं. सगळं पाहून झाले नंतर नदीच्या काठी येऊन बसलो होतो. तिथून येऊन डायरेक्ट मसाला दुधाची गाडी चालू केली होती. दूध तर झालं होतं, गिराईक पण येत होते. सगळे आपले मेजर दादा ते बसले होते इथं. आता 11 पण वाजले होते. बंद करून आम्ही निघतो घरी. तुम्ही पण घ्या फॉलो लाईक करून.